झाली सुरुवात झाली. वापर केला जातो उचेडे संघाचा. 80 किलोचा भार संघाला आधार. ओमकार मैदानात ऑनलाईन चढाईसाठी निघालाय. पहिल्याच चढाईत घणाघाती हल्ला होईल का? आणि ओमकारची पालखी उचलली गेली आहे. क्षेत्ररक्षण झालंय. त्याला प्रत्युत्तर एक उचेडे संघाचा नवयुवक रोहन पाटील हा सुद्धा यशाचा रोहन पाटील हा वेगा या वेगाला वापर केला गेला. यज्ञेश गावण जयेश गावणला टिपला आणि इकडे समय हिरवेला सुद्धा मैदानाच्या बाहेर केला. वेल बिगिनीच हापडन. सुरुवात काय झाली आहे? हा सामना पैसा वसूल करेल. स्मित म्हात्रे काय जबरदस्त कंट्रोल आहे. सन्माननीय विकास पाटील सरांकडून ऑफर आहे. एका चढाईत 3 गुण प्राप्त केले. उपसरपंच पाटणेश्वर यांच्याकडून जयेश गावणसाठी ऑफर आहे. 500 रुपयाचं पारितोषिक. हॅलो. उपसरपंच पाटणेश्वर सन्माननीय विकास पाटील सरांकडून ऑफर आहे. जयेश गावण एका चढाईत 3 गुण 500 रुपये. 2 मारले तरी 500 रुपये. दिनेश पाटील. दिनेश सरांनी एटीएम खचा खच खोलून आणलाय. आज कमाल होईल. निघाला जयेश गावण. रायगडकरांच्या मनातील हा वाघ आहे. मात्र यशस्वी झाला. हॅलो चेक. तिसरा अंतिम पुकार मैदान क्रमांक 1 शेलू कर्जत विरुद्ध सत्यनारायण नवेगाव. आपण तयारीत राहायचं. आपल्याकरता हा तिसरा अंतिम पुकार असेल. शेलू कर्जत सत्यनारायण नवेगाव. आपण मैदानाच्या गेटकडे चला. तिसरा अंतिम पुकार. निशांत म्हात्रे तुझं कौतुक आहे हो. डोल्याचं पातळ लवताना लवतो तोपर्यंत आपण शृंखला टाकताय. हा सुद्धा तारुकचा एक काय हो निशांत म्हात्रे. मोठमोठे गार करतोय गंमत मध्ये. असा निशांत म्हात्रे उचेडे संघाचा कालिजा हे विसरून जमणार नाही हो. भल्या भल्या सिंहांना गारद करणारा उचेडे संघ. गत वर्षाचा उपविजेता अलिबाग तालुक्याचा जयहनुमान धेरण कडवी झुंज देत असताना सुपर टॅकल करेल की यशस्वी होईल जयेश. खोलवर चढाई रावलपिंडी एक्सप्रेस यशस्वी होत असताना सुपर टॅकल 2 गुण धेरण संघ. परंतु एक्सप्रेस जर रुलावर आली तर थांबवणं कठीण जाईल जयेश गावण. आला सुमित पाटील. एक घणाघाती हल्ला चढवणारा राग आणि रग याचा संगम असलेला हा पब्लिकचा भित्ताड आहे. चढाई करे. हा स्फोटक खेळाडू आहे. सुतली बार आहे धेरण संघाचा.
निशान म्हात्रेच्या समोर नाहीये, या बाराला सुद्धा थंड केलंय. तो निशान म्हात्रेच काय क्षेत्रक्षण मनात घर करतो ह्या खेळाडूचा. आणि आता मात्र पुन्हा एकदा चढाईसाठी जयेश गावण तुफानी दमाचा आणि खोलवर चढाई. काय आघात केलाय, काय हमला चढवलाय समी हिरवे. लोणाचा बोजा पडू शकते रोशन म्हात्रे संघ प्रशिक्षक. हे कौतुक करा हो निशान म्हात्रेसाठी टाळ्यांचा गजर. 500 रुपयाचं पारितोषिक निशान म्हात्रेसाठी विकास पाटील उपसरपंच पाटणेश्वर. दिनेश पाटील सर लावावी लागेल ऑफर. 500 रुपयाचं पारितोषिक निशान म्हात्रेसाठी. रोख रक्कम 1000 रुपये जमा होत आहे. बघा असं कौतुक करायला हवं. बघा ताबडतोब 500 रुपये जमा होत आहेत दिनेश पाटील यांच्याकडून आणि विकास पाटील सरांकडून. हे पाटणेश्वर गाव आहे. पैशांचा पाऊस पडल्याशिवाय राहणार नाही, परंतु चमत्काराशिवाय नमस्कार नाही आणि पराक्रमाशिवाय पोवाडा नाही. विकी ठाकूर सुद्धा याच गावाचा पाटणेश्वर संघाचा वादळी वारा आहे, आधारस्तंभ आहे. पुष्पराज झुकेगा नाही साला या खेळाडूबद्दल सांगेन. पंचांसोबत कधी वाद घालणार नाही. पंचांनी जो निर्णय दिला तो मान्य करणारा एक वादळी खेळाडू विकी ठाकूर मी नक्की म्हणेन. याचं मी कौतुक प्रत्येक वेळी करतो. 7+2 मिळवणारा तसा भारत पाटील तसा विकी ठाकूर सुद्धा आहे. शिवशंभू पाटणीसह टाळ्या होऊन जाते विकी ठाकूर साठी. लाजवाब खेळाडू आहे. धन्यवाद विकी ठाकूर. प्रत्येकाशी मैत्रीचा संबंध जपणारा हा व्यक्तिमत्व आहे. स्वागत विकी ठाकूर. मैदान क्रमांक 4 वरती पाण्याची व्यवस्था करा. खेळाडूंना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा. मैदान क्रमांक 4. चला सामना संपुष्टात आलेला आहे. शेलू कर्जत सत्यनारायण नवेगाव संघासाठी पंच लगेच 2 मिनिटं लावा. रोहन शेलू पाटील कर्जत सत्यनारायण नवेगाव लगेच 2 मिनिटं लावायची आहेत. संघ उपस्थित होत नसेल संघ स्पर्धेमधून बाद करायचे. काय क्षेत्र लाजवाब आणविले हे प्रभु. हे हरिराम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंद. ये क्या हो गया. निशान मात्र चमकला हुआ. जबरदस्त खेळी सर. आतापर्यंत सर्व क्षेत्रक्षण त्याच्या माध्यमातून झालं. दीपेश पाटीलचा आज वापर होईल असं मला वाटतं. हा बिबट्या आहे 55 किलोचा, परंतु मैदानाच्या बाहेर डरकाली फोडतो. परंतु दरारा वाघाचाच आहे हो बिबट्या. जयेश गावण आणि निशान म्हात्रे चमकला. स्मित म्हात्रेला मेहनत घ्यावी लागेल. तर जागू दे तुझ्या आतील आत्मशक्ती आणि होऊन दाखवूया जगाला धडाकेबाज. स्मित म्हात्रे आपल्यामध्ये सुद्धा ती धमक आहे. समोरच्या संघाला आपण मुचकुल्यात पाडू शकतो. पुन्हा एकदा वापर केला जातोय ओंकार नावाचा. हिमालयाच्या खोऱ्यात सोन्या चांदीच्या खाणी आणि ओंकारची खेळी बकासूर बाईला मानी. वादळी खेळी करेल का. आणि या खेळाडूला पुन्हा एकदा गारद केलं. वजन आहे परंतु गारद होतो. मेहनत करावीच लागेल. मैदान गजबजलंय. रसिकांची मोठी उपस्थिती या स्पर्धेला. एक वर चला. शेलू कर्जत सत्यनारायण नवेगाव ताबा घ्या मित्रांनो. आपल्याला विनंती असेल शेलू कर्जत सत्यनारायण नवेगाव वेळ लावला जातोय. जर दिलेल्या वेळेमध्ये आपण उपस्थित होत नसाल संघ स्पर्धेमधून बाद केला जाईल. हिमांशू म्हात्रे आर्यन म्हात्रे आपला संघ घेऊन त्वरित चला नवेगाव. धन्यवाद. या ठिकाणी शेलू कर्जत संघ आपल्याला विनंती प्रतिस्पर्धी संघ उपस्थित झालेला आहे.
हे मातीतील युद्ध तुम्हाला पाहायला मिळतं. पुनश्च एकदा जयेश गावण मैदानात तुफानी वेगाचा आणि दमाचा खेळाडू आहे. बरोबर बघूया धीरण संघ समी हिरवे भगदाड पाडेल का ही अभेद भिंत. आता मात्र जय. शेलू प्लीज आपल्याला विनंती आहे. यशस्वी चढाई जयेश गावण वन मॅन कमाल करतोय मैदानात. होतील रसिकांच्या मनातील सामने तुम्हाला पाहायला मिळतील. एक झणसावत एक रांगडा खेळाडू मैदानात घणाघाती हल्ला चढवतोय. रोहन आज ही एसपी रुलावर आली नाहीये, पण हा सुद्धा वेग आहे. या वेगाला काबीज करणं कठीण जाईल. खुंकार खेळी पाहायला मिळेल. बघा रसिकांचा पैसा वसूल होणं गरजेचं आहे. ज्याच्या कृपेने पार करता येतो कठीण कालाचा टप्पा तो बाप्पा, आणि ज्याच्याशी करता येत मनमोकल्या गप्पा तो बाप्पा, आणि ज्याच्या प्रेमाने भरलेल्या हृदयाचा कप्पा नि कप्पा तो बाप्पा. तर बाप्पाच्या चरणी मानवंदना करू. हा थरार तुम्ही अनुभवताय पाटणेश्वर गावात. हा ईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, तलवारीसी लगीन लागलं जडले ते प्रीत. लाख संकटे झेलून घेई अशी पहाडी छाती, शूर आम्ही सरदार आम्हाला काल कुणाची भीती. उडवलाय मैदानाच्या बाहेर रोहन पाटील. चला इशारा हातवर करून देतो जावा पंच, तुफानी धावतोय सरपंच, असं म्हणावंच लागेल आता मैदानात. यश पाटील सुद्धा या संघाचा खेळाडू आहे. हो सागर म्हात्रे असेल. कर्जत संघ चला, शेलू कर्जत आपला संघ हजर करा. नवेगाव संघ उपस्थित झालेला आहे. विना विलंब. हो आता मात्र जयेश गावणला शृंखला पडली आहे. हॅलो चेक. यानंतर मैदान क्रमांक 2 वरती विजय शेतकरी बेनेघाट पांडवादेवी रायवाडी आपण सज्ज राहायचं आहे. हा आपल्याला खेळण्याकरिता दुसरा पुकार असेल. सन्माननीय अमित पाटील सरपंच अंतुरे यांच्याकडून या स्पर्धेत रोख रक्कम 3000 रुपयाची देणगी आलेली आहे. 1:45 वाजत आलेत पण देणगी राहते का संपत नाही. लाजवाब प्रेम आहे. हो विकास पाटील सर. आयोजकांवर मान्यवरांचं स्वागत आहे. धन्यवाद. ही सुवर्ण संधी आहे. मध्यांतर होते. सामनाधिकारी गुणफलक अपडेट करा आमच्यासाठी. किती गुणांची आघाडी पिछाडी? 1 गुणांची आघाडी जय हनुमान. 8-14 कॅमेरामन. जरा पाणी मारावं लागेल. गुणफलक आहेत 14-8 अशी आघाडी पिछाडी पाहायला मिळेल. परंतु धीरण संघ हा कच्च्या गुरुचा चेला नव्हे. सुरुवातीला कोसलतो नंतर उचलतो. शेलू कर्जत संघाकरिता
1 मिनिटाचा वेळ लावला गेलाय शेलू कर्जत संघाकरिता. 1 मिनिटाचा वेळ लावला गेला अन्यथा सामना 7-5-7 होईल. धन्यवाद. शेलू कर्जत संघ देखील उपस्थित झालेला आहे. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. सुरुवात छान झालेली आहे आणि पहिल्याच 14-9 असा हा गुणफलक आता मात्र पाहायला मिळेल. चढाईसाठी दिनेश गावड हा सुद्धा शरीरयष्टीने सडपातल बांधाय वजन 32 ते 30च्या घरात असेल परंतु संघासाठी तारणहार ठरतो हा खेळाडू. हो काय क्षेत्ररक्षण स्मित म्हात्रेच जबरदस्त केली मैदानात पाहायला मिळते आहे. रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सदस्य आदरणीय प्रफुल्लजी पाटील यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. आदरणीय प्रफुल्लजी पाटील ओंकार बेशवी संघाचे सन्माननीय प्रफुल्लजी पाटील आपल्याला विनंती आहे की सर आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. रसिकांनो हा सामना तुम्हाला आनंद देईल. 5-5 रेड कडे सुद्धा सामना जाईल एवढा दर्जेदार सामना आहे. डिफेंडरच्या मस्तकावर दस्तक देईल का हा रेडर ओमकार. आता मात्र वापर केला जाईल स्मित म्हात्रे याचा. देवाचा धावा करावा लागेल. पाठीराख्यांना आपले देव पाण्यात ठेवावे लागतील. परंतु काय होईल जयेश गावंडला संजीवनी द्यावी लागेल. देशान म्हात्रे सुद्धा मैदानाच्या बाहेर ही सुवर्ण संधी धीरण संघाने सोडता कामा नये असं मला म्हणावंच लागेल. पुन्हा एकदा ओंकार. हॅलो ठीक. आदरणीय प्रफुल्लजी पाटील सर आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे विद्यमान सदस्य आदरणीय प्रफुल्लजी पाटील सर आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. ओमकार वेशवी पांडापूर क्रीडांगण नंबर 4 वर अंतिम पुकार होईल. पलटवार होईल मैदानावर. स्मित म्हात्रेमध्ये ती धमक आहे. आली रे आली सुमित आता तुझी वारी आली. सुपर डकलची नावी संधी मात्र अतिघाई संकटात हो याला म्हणतात खेळ घणाघाती हल्ला. सुजित म्हात्रे संघ प्रशिक्षक बुचकुल्यात पडलाय. ओमकार याच्यावर आता मात्र हमला असेल. पुण्याचा बाप्पा दगडूशे रेडरची झाली डिफेंडरला भेट आणि लोणाचा बोजा पडला. गुणफलक कॅल्क्युलेशन बिघडलं. गुणफलक सांगा 15-14 होत्याचं नव्हतं झालं. ही कबड्डी आहे. इथे अंदाज लावू नका. आणि जयेश गावड निर्णयात्मक चढाई असतील. हो स्मित माते प्रयत्न छान होता. आता गुणफलक 15-15. हृदयविकाराचा आजार आहे जरा लांबरा हॉस्पिटल जवळ आहे. झटका येण्याची दाट शक्यता आहे. काही सामना रंगलाय. उच्चडे 15 हिरण 15. चढाई रोहन पाटील याच्या खांद्यावर जबाबदारी. पाडव्याला खाऊ श्रीखंड गुण हवेत प्रचंड असा सामना रंगलाय. निघालाय जयेश गावण. उचेडेकरांचा एक जबरदस्त वादली खेळी करणारा संयमाचा बादशाह म्हणून ओळखला जातोय. ही रेड मशीन आहे मात्र माघा
संयम, शांतता आणि कार्यक्रम कोणाचा असेल? चला डोक्यावर बर्फ ठेवा मित्रांनो, रसिकांना खेळ दाखवा. कालचाचे ठोके चुकणार, सामना हा दर्जेदार होतोय. पाटणेश्वर गावात हा कबड्डीचा घुमारा यशस्वी होतोय. रसिकांनी काय गर्दी केली आहे? हाताची घडी तोंडावर बोट ठेवायची परिस्थिती ह्या सामन्याने आणली आहे. शेवटची 5 मिनिटं जर गुणतालिका आपण पाहिली तर मात्र 15-15 समान गुणांवरती हा चालू सामना. काय ह्या दाटी वाटीने जमलेल्या रसिकांना 5-5 सणाया बघायला मिळतील का? काय घडतंय काय बिघडतंय पाहणं मात्र रोमांचक ठरणार आहे. गुणतालिकेकडे जर आपण लक्ष केंद्रित केलं तर मात्र जवळजवळ समान गुणांवरती चालू सामना आहे. मला तर वाटतोय उचेडे संघानं दीपेश पाटीलला संधी द्यावी. हे ती संधी मिळाली तर सोनं करेल हा खेळाडू स्वतःच्या आयुष्याचा आणि संघाचं सुद्धा. हा हिरा परंतु घासला गेला नाहीये, चमकत नाहीये. चढाई करेल आता मात्र कोण जबाबदारी घेईल? जयेश गावड मैदानात आहे, काही शक्य आहे. निशान म्हात्रे मैदानात काही शक्य आहे. रोहन पाटील आहे, समीर हिरवे आहे, स्मित म्हात्रे मैदानाच्या बाहेर असा हा खेळ. पाण्याची व्यवस्था करा, आयोजक चला. जय लवकरात लवकर वाटचाल करा चला. जय सुद्धा याच संघाचा खेळाडू आहे. स्वागत आहे. हा कबड्डीचा थरार पाहत असताना मनमुरादपणे आनंदात रसिक मायबाप प्रेक्षकांनी लुटलेला आहे. अतिशय दर्जेदार आयोजन. याच मैदानावर अजिंक्य स्पर्धा सुद्धा विकास पाटील साहेब आपण घेऊ शकताय. जबरदस्त आयोजन आपण केलंय. 4 मैदान व्यवस्थित बसले, 6 सुद्धा बसू शकतायत. एवढा जबरदस्त क्रीडांगण आहे. जय बघा, शेवटी जयला सुद्धा भाव आला हो. जास्त पण नको हो, तुला भाव येईल. आमच्या खेळाडूंचा भाव घालून टाकशील. स्वागत आहे. कष्टालू भरपूर जय. सकाळपासून आता दिसला मला. धन्यवाद. परंतु जय लाजवाब गोंडस व्यक्तिमत्व आहे. चला सामन्याकडे जाऊया. पुन्हा एकदा मैदान गाजवून कोण सोडेल? जबरदस्त खेळ. आता मात्र रक्ताचं पाणी करावं लागेल प्रत्येकाला. कॅमेरामॅन फोकस करो. सामना चुरशीचा मेघा. पुन्हा एकदा रोहन पाटील, आशिष किरण प्रलय मैदानातील. हो हो, जाची पडते मांडीवर थाप, तोच होईल कबड्डीतला बाप. जयेश गावडवर हल्ला चढवलाय. हो हो हो, आता मात्र लीड घेतोय. चला चला, स्कोर रिपोर्टर मध्ये मध्ये पाणी घेत चला. थर्ड रेड साठी 500 रुपयाचं पारितोषिक जर 2 गुण मिळवले दिनेश पाटील सरांकडून. या दिनेश गावकर, काय स्टेप आहे, जबरदस्त हो. प्रयत्न छान. हनुमान उडीचा माणूस, परंतु सुमित पाटील समोर. आता मात्र गरज आहे ती
संजीवनी द्यायची जयेश गावंडला. संघ प्रशिक्षक मेहनत घ्यावी लागेल. हाथा मात्र हा सामना काय होईल सांगणं कठीण जाईल. अनेकांचे अंदाज घसरतील. मी म्हटलं होतं की धेरण संघ कच्च्या गुरुचा चेला नव्हे. काय कमबॅक केलाय, काय पलटवार केलाय. आघाडी होती उचेडे संघाची, आता आघाडी धेरण संघाची. 3 मिनिटं बाकी आहे, अजून भरपूर वेळ बाकी आहे. होईल, पुन्हा एकदा पलटवार होईल. जयेश गावंड जर मैदानात ऑनलाईन आला तर सॉफ्टवेअर हॅक केल्याशिवाय राहणार नाही. स्मित म्हात्रे मात्र सावध पवित्रा घेतोय. काटा किर्र अशी लढत आहे. आली थर्ड रेड आली आणि ही सुवर्ण संधी. पूर्ण दारोमदार या रेडवर. चुकीला माफी नाही, चुकला तो संपला असंच म्हणावं लागेल. प्रयत्न छान आहे. एक संधी मिळेल का? हो हो हो, मध्यरक्षकाला टिपला. काय टू टच. हात हा मात्र स्वप्न बाळगलंय. होईल सामना चुरशीचा होईल. रसिकांनो थांबून राहा, अंदाज लावू नका. धडाकेबाज सामना. कोण शंकनाद करे, गुल्लाल कोण उधळेल. नवीन खेळाडू संघासाठी काहीतरी करेल असं चित्र दिसतोय. ओ हो हो, पुन्हा एकदा गारद केलाय. होत्याच नव्हतं झालंय. चुकीला माफी नाही, मी अगोदरच म्हटलं होतं. जयेश गावंडवर पूर्ण दारोमदार मात्र मैदानाच्या बाहेर तात्काळ उभा, वेटिंग वर आहे. परंतु काही शक्य हो. रसिकांच्या आशा अपेक्षा उचेडे संघाकडून. काय घडणार? युद्ध सुरू आहे. रेडर सक्सेसफुल, 2 गोल. शेवटचा मिनिट बाकी. चढाई करेल आणि आता मात्र जवळ निराशा होते पाठीराख्यांची. पहिल्या पर्वात मोठी आघाडी घेतलेला उचेडा संघ. आगतम स्वागतम सुस्वागतम, आगतम स्वागतम शुभ स्वागतम. रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सन्माननीय सदस्य आदरणीय प्रफुल्लजी पाटील सर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे.